देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज चॅनल। मित्रांनो, सप्रेम जय भीम। मी आहे ॲडव्होकेट सुधीर एच तायडे, संचालक तथा मुख्य संपादक ब्लू टायगर न्यूज चॅनल अमरावती, महाराष्ट्र। सर्वप्रथम ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे बघणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम प्रेक्षकांचे तथा ब्लू टायगर न्यूज चॅनलचे कार्यक्रम नियमितपणे ऐकणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम श्रोत्यांचे मी ॲडव्होकेट सुधीर एच तायडे हार्दिक स्वागत करतो आणि आपणा सर्वांना धन्यवाद देतो। मित्रांनो, कविता माझी या सदरामध्ये आज मी स्वतः लिहिलेली एक मराठी कविता मी आपणासमोर सादर करणार आहे आणि या कवितेचं शीर्षक आहे इथला अन्याय खोडून काढण्यासाठी। मित्रांनो, या देशामध्ये राष्ट्रीय पातळीवर हिंदी भाषेमधनं, इंग्रजी भाषेमधनं कविता लिहिणारे अनेक मोठे नामवंत कवी आहेत आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषेतून काव्यलेखन करणारे अनेक कवी आहेत आणि मी सुद्धा ॲडव्होकेट सुधीर एच तायडे एक कवी आहे आणि मी कविता का लिहितो आणि मला कविता लिहिण्याची का गरज आहे हे या कवितेमध्ये मी शब्दामधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, मी आपल्या समोर सादर करत आहे इथला अन्याय खोडून काढण्यासाठी ही माझी स्वरचित मराठी कविता आज आपणासमोर कविता माझी या सदरामध्ये वाचून दाखवत आहे। इथला अन्याय खोडून काढण्यासाठी इथला अन्याय खोडून काढण्यासाठी मी फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी कविता लिहत नाही। मी फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी कविता लिहत नाही। मी टाइमपास करण्यासाठी कविता लिहत नाही। मी निर्जीव, पानसट, कस नसलेल्या, सामाजिक आशय नसलेल्या, उथळ व अर्थहीन कविता लिहत नाही। मी निर्जीव, पानसट, कस नसलेल्या, सामाजिक आशय नसलेल्या, उथळ व अर्थहीन कविता लिहित नाही। मी फक्त पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कविता लिहत नाही। फक्त माझ्या स्वतःच्या नावासमोर कवी असे बिरुद लागावे म्हणून मी कविता लिहत नाही। एक प्रतिभा संपन्न कवी म्हणून फक्त माझा सत्कार व्हावा म्हणून मी कविता लिहत नाही। एक प्रतिभा संपन्न कवी म्हणून फक्त माझा सत्कार व्हावा म्हणून मी कविता लिहत नाही। कवितेतील शब्दांचा अर्थ न कळणाऱ्या कवितेची जाण नसलेल्या, साहित्य क्षेत्रामध्ये अपरिपक्व असलेल्या श्रोत्यांच्या फक्त टाळ्या प्राप्त करण्यासाठी मी कविता लिहत नाही। कवितेतील शब्दाचा अर्थ न कळणाऱ्या, कवितेची जाण नसलेल्या, साहित्य क्षेत्रात अपरिपक्व असलेल्या श्रोत्यांच्या फक्त टाळ्या प्राप्त करण्यासाठी मी कविता लिहत नाही। राजकारण्यांशी लागेबांधे असलेल्या राजकीय वसिलेबाजीने पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार प्राप्त केलेल्या प्रतिभाशून्य ज्येष्ठ साहित्यिकांकडून फक्त शाबासकी प्राप्त व्हावी म्हणून मी कविता लिहत नाही।
म्हणून मी कविता लिहत नाही. मी कविता लिहितो मात्र सामाजिक जाणीवेच्या. मी कविता लिहितो मात्र सामाजिक जाणीवेच्या आणि मानवतेच्या तथा माणुसकीच्या उणिवेच्या. मी कविता लिहितो मात्र सामाजिक जाणीवेच्या आणि मानवतेच्या तथा माणुसकीच्या उणिवेच्या. मी कविता लिहितो दुर्बलांच्या, उपेक्षितांच्या, अन्यायग्रस्तांच्या व्यथा मांडणाऱ्या. मी कविता लिहितो दुर्बलांच्या, उपेक्षितांच्या, अन्यायग्रस्तांच्या व्यथा मांडणाऱ्या. मी कविता लिहितो चळवळीतील संघर्षवादी कार्यकर्त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध भांडणाऱ्या. मी जिवंत कविता लिहितो अन्यायाविरुद्ध शाब्दिक बंड करणाऱ्या. मी कविता लिहितो अन्यायाविरुद्ध शाब्दिक बंड करणाऱ्या. मी कविता लिहितो अनेक गुंडांशी एकटाच निर्भीडपणे लढून असहाय्य महिलेची अब्रू वाचवण्यासाठी मरणाऱ्या. अनेक गुंडांशी एकटाच निर्भीडपणे लढून असहाय्य महिलेची अब्रू वाचवण्यासाठी मरणाऱ्या. मी उच्चभ्रूंच्या वसाहतीत वातानुकूलित बंगल्यातील आराम खुर्चीवर बसून कल्पना विश्वात विहार करून फ्रीजमधील बर्फासारख्या थंड कविता, काल्पनिक कविता मी लिहत नाही. समाजातील सत्य मांडणाऱ्या वास्तववादी कविता मी लिहितो. समाजातील सत्य मांडणाऱ्या वास्तववादी कविता मी लिहितो इथल्या जुलमी व्यवस्थेवर आग ओकणाऱ्या. मी कविता लिहितो इथल्या जुलमी व्यवस्थेवर आग ओकणाऱ्या, जुलमी नराधमांना शाब्दिक आसुडाने ठोकणाऱ्या. मी कविता लिहितो. मी गावागावातील आदिवासी वस्त्या, आदिवासी तांडे, उपेक्षित जात समूहाच्या वस्त्या, ऊन पावसात थंडीत फिरून मी गावागावातील आदिवासी वस्त्या, आदिवासी तांडे, उपेक्षित जात समूहांच्या वस्त्या, ऊन पावसात थंडीत फिरून चिखलाच्या वाटा, मातीच्या कच्च्या वाटा, चिखलांच्या वाटा, मातीच्या कच्च्या वाटा, अनवाणी पायांनी तुडवीत या उपेक्षित जात समूहांच्या वेदना जाणून घेऊन त्या वेदना मी माझ्या कवितेतून नेहमीच मांडत असतो. मी वन आर्मी म्हणून प्रभावी धारदार बनून प्रभावी धारदार शब्दांची शस्त्रे आणि अस्त्रे घेऊन मी प्रचंड ताकदीने इथल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध मी नेहमीच भांडत असतो. मी इथल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध नेहमीच भांडत असतो. मी कविता लिहितो. मी का कविता लिहितो? मी कविता लिहितो
अन्यायग्रस्तांना सामाजिक न्याय देण्यासाठी. मी कविता लिहितो अन्यायग्रस्तांना सामाजिक न्याय देण्यासाठी. मी कविता लिहितो अन्यायग्रस्तांना सामाजिक न्याय देण्यासाठी. अज्ञानाच्या अंधारात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वस्तीत ज्ञानाचा उजेड पेरण्यासाठी. अज्ञानाच्या अंधारात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या वस्तीत ज्ञानाचा उजेड पेरण्यासाठी. इथे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी. इथे सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी. इथला अन्याय खोडून काढण्यासाठी. इथला अन्याय खोडून काढण्यासाठी. इथले विषमतेचे, जातीयतेचे, वर्णव्यवस्थेचे उंच बुरुज पाडण्यासाठी. इथले विषमतेचे, जातीयतेचे, वर्णव्यवस्थेचे उंच बुरुज पाडण्यासाठी. इथल्या दुर्बल माणसांमध्ये संकटांच्या विरोधात. इथल्या दुर्बल माणसांमध्ये संकटांच्या विरोधात, भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात, संकटांच्या विरोधात, भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढण्याकरता प्रचंड बळ, प्रचंड मनोबल, प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यासाठी. इथल्या दुर्बल माणसांमध्ये संकटाच्या विरोधात, भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात लढण्याकरिता प्रचंड बळ, प्रचंड मनोबल, प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यासाठी. प्रचंड बळ, प्रचंड मनोबल, प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यासाठी. प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यासाठी. प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यासाठी. प्रचंड ऊर्जा. मित्रांनो, मी आज कविता माझी या सदरामध्ये इथला अन्याय खोडून काढण्यासाठी ही माझी मराठी कविता आपणा समोर सादर केलेली आहे. ही माझी मराठी कविता आपणास कशी वाटली तेव्हा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया माझ्या फेसबुक अकाउंटवर, माझ्या व्हॉट्सअप अकाउंटवर, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर, माझ्या ट्विटर अकाउंटवर आपल्या प्रतिक्रिया जरूर पाठवाव्यात किंवा माझ्या मोबाईल फोनवर संपर्क करून ही कविता आपणास कशी वाटली आम्हाला जरूर कळवावे. आपणा सर्वांच्या प्रतिक्रियांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. आता ॲडव्होकेट सुधीर एस तायडेला आपण रजा द्यावी. पुढच्या वेळेला कविता माझी या सदरामध्ये पुन्हा आपण भेटू आणि मी तुमच्या समोर घेऊन येईल एक अर्थपूर्ण, एक प्रभावी कविता. आता या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.